अरुणाचल प्रदेश विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 पैकी 3 उमेदवारांचा विजय। उर्वरित उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा केवळ 2 मतांनी तर दुसऱ्या उमेदवाराचा 200 मतांनी पराभव झाला। अरुणाचलमध्ये 46 जागा जिंकत भाजपची सत्ता कायम। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सहयोग निवासस्थानी जनता दरबाराला नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी। छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळावं म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंकडून यज्ञ। दक्षिणमुखी मारुती मंदिरात 8 तास यज्ञामुळे खैरेंचा विजय 100% होणार, ब्राह्मणांचा दावा। उद्धव ठाकरे एनडीएमध्ये येत असतील तर त्यांना गर्व से कहो हम हिंदू है असं बोलावं लागेल। संजय शिरसाट यांचं वक्तव्य, तर विरोध करायचा की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील अशीही प्रतिक्रिया। 4 जूनला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नागरिकांनी केंद्राबाहेर गर्दी करू नये। निकालाची फेरीनिहाय माहिती घर बसता घेता यावी यासाठी प्रशासनानं विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केल्याची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंनी घेतलं साईबाबा आणि भद्र्या मारुतीचं दर्शन, तर नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे तिरुपती बालाजीच्या चरणी लीन। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज। पालघरमध्ये मतमोजणीसाठी 19 फेऱ्या होणार। सर्वात जास्त बूथ बोईसर विधानसभेत असल्यानं या विधानसभेमध्ये 29 राऊंड होणार, जिल्हा प्रशासनाची माहिती। धाराशिवमध्ये निकालाआधीच झळकले ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर्स। जागजी गावातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावून मिठाई वाटून साजरा केला आनंदोत्सव। राज्य सरकारच्या तिजोरीतील महसूलमध्ये 24% वाढ, 1034 कोटी एकूण महसूल जमा। 11वी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 26 जूनला जाहीर होणार। या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 5 ते 16 जून पर्यंत कॉलेज पसंतीक्रम नोंदवता येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।